हॅलो फ्रेंड्स, मी पूनम. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. तर आज आम्ही जाणार आहोत मावळ तालुक्यातील घाटेश्वर टेम्पलला. तर संध्याकाळचे 4:15 वाजलेले आहेत आणि आम्ही सगळे निघत आहोत. तर दुपारी खूपच ऊन होतं, त्यामुळे मग आम्ही थोडं लेट जाण्याचं ठरवलं. चला तर मग जाऊया. आम्ही सगळेजण 2 व्हीलरवरती निघालो होतो आणि चाललो आहे आता आम्ही तिकडे. खूप जास्त ऊनही नाही आहे आणि सावलीही नाही आहे, त्यामुळं जास्त ऊन लागत नाही आहे ॲक्च्युली. आणि रस्त्याने जाताना खूप असे नर्सरी दिसले आम्हाला. तर खूप छान छान झाडं होती तिथे, रोपं होती. फुलांची पण खूप सुंदर झाडं दिसत होती. जर कोणाला हवी असतील तर तुम्ही तिथून घेऊ शकता. व्हिडिओ काढते बाबू. पण व्हिडिओ म्हणजे पण फोटोच येते असं. हो हो. खूपच छान वाटत होतं जाताना, कारण गाव खूपच सुंदर वाटत होतं. बरेच दिवसांनी अशा ठिकाणी गेलो होतो आणि आता साधारणतः एक 5 मिनटं लागतील आम्हाला पोहोचायला. तर तुम्ही पाहू शकता की हे जे पाणी दिसतं आहे तर हे ठोकळवाडी धरणाचे बॅकवॉटर आहे. खूप शांत असं वातावरण आहे, खूप छान वाटतंय. तर आम्ही पोहोचलो आहोत या ठिकाणी आणि या ठिकाणी हा बोर्ड लावलेला आहे. तर तुम्ही आत जाण्याआधी एकदा हा वाचून घ्यावा पूर्णपणे. तर आता आम्ही आत चाललो आहोत आणि आत जाण्यासाठी ही पायी वाट आहे. तर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः 2 ते 3 मिनटाचं वेळ लागतो. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूने किती सुंदर शेत आहे. तर चाललो आहोत आम्ही आतमध्ये आणि बाजूने अशी फुलांची झाडंसुद्धा आहेत. खूप छान वाटतं आहे. आणि आता आम्ही उन्हाळ्यामध्ये आलो आहोत म्हणून, नाहीतर पावसाळ्यामध्ये म्हणजे पूर्ण एकदम हिरवळ पसरल्यासारखं दिसत असेल. हे सगळं खूप छान दिसत असेल. तर येऊ आम्ही परत एकदा नक्कीच. पण तुम्हीही या आणि भेट द्या इकडे. तर आम्ही पोहोचलो आहोत
खूपच छान आहे मंदिर. बघू शकता तुम्ही, उंच अशी झाडं आहेत, बाजूने पायऱ्या आहेत जिथे तुम्ही बसू शकता. तर आत्ता देखील त्याच्यावरती गवत उगवलं आहे, तर किती सुंदर दिसतंय ते. आणि खूपच शांत अशी जागा आहे. बघू शकता तुम्ही मंदिरातून किती सुंदर असं बांधकाम केलेलं आहे हे. आणि या इथे वरती जाड अशी काच लावलेली आहे. तर सूर्यकिरण जे आहे ते पिंडीवरती पडतं. खूपच छान आहे. आणि इथल्या आजोबांनी आम्हाला सांगितलं की हे मंदिर जवळपास 300 वर्ष जुनं आहे आणि त्यांच्या हे मालकीचं आहे आणि तेच इथली देखभाल करतात या मंदिराची, या आवाराची, सगळं काही. तर कृपा करून जे कोणी इथे याल तर प्लीज तुम्ही इथे कचरा नका करू. कारण बरेचसे जण फिरायला येतात, इथे पिकनिक स्पॉट म्हणून येतात, जेवतात, खावतात आणि इथेच सगळा कचरा टाकून जातात. तर प्लीज असं करू नका. छान अशी जागा आहे, तर प्लीज इथे म्हणजे कचरा पसरू नका. या, मजा करा, फोटोशूट करा. ते आजोबांचं असं काही म्हणणं नाही आहे, पण स्वतःची काळजी देखील घ्या. तर ह्याच्या मागच्या साईडला आता आम्ही चाललो आहोत. तर इथे ठोकळवाडी धरणाचं बॅकवॉटर आहे, तर तिथेच चाललो आहोत आम्ही. जास्त ओलं नाही व्हायचं. गद्दुली नको 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 नको. धरणाच्या या पाण्यामध्ये जास्त खोलवर तुम्ही उतरू नका. आणि म्हणजे मंदिरामध्ये येण्याआधी जो बोर्ड लावलेला आहे त्याच्यावरती देखील हेच सांगितलेलं आहे त्यांनी की पाण्यामध्ये जास्त खोलवर उतरू नका, बुडण्याचे चान्सेस आहेत. सो स्वतःला जपा आणि एन्जॉय करा. आम्ही ते थोड्या वेळ थांबलो, फोटोशूट वगैरे केलं. आमच्या आदूचं फोटोशूट करायचं होतं, तर खूप छान असे फोटोज आलेले आहेत तिथे. तर आता आम्ही निघत आहोत. आमचं फोटोशूट झालेलं आहे आणि व्हिडिओजसुद्धा काढून झालेले आहेत आणि आता उशीर झालेला आहे. तर निघतो अंधार पडायच्या आतमध्ये, कारण येण्यासाठीच आम्हाला 1.5 तास लागला होता. सो जाण्यासाठी तितकाच उशीर लागेल आम्हाला आणि ट्रॅफिकमुळं आता आम्ही निघत आहोत. सो खूपच छान वाटलं या मंदिरामध्ये येऊन. तर तुम्हीही या नक्की, खूप छान आहे. आणि थँक्यू हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. थँक्यू.